तर केतन अग्रवाल हत्येप्रकरणी लोणावळा पोलिसांनी चेतन चौधरीची बाईक जप्त केली आहे। याच बाईकनं चेतन चौधरी पुण्याहून लोहगडमध्ये आलेला होता। तर पोलिसांनी आरोपी चेतन चौधरीचा हेडफोन आणि कपडे देखील जप्त केलेले आहेत। 18 जूनला चेतन चौधरीनं घातलेल्या कपड्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, कशा पद्धतीने नेमकी ही चौकशी केली जाते? आता चेतन आणि सिया या दोघांना देखील लोहगडावरती नेलं जाणार आहे, सीनचं रिक्रिएशन केलं जाणार आहे, कशा पद्धतीने तपास सुरू आहे? तर मिकी घई यांच्याशी काही कारणानं संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र त्यांच्याकडून आपण पुन्हा एकदा अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सध्याची ही अपडेट समोर येतेय, लोहगडावरती केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हा अशा पद्धतीने सगळा तपास सुरू आहे। आमचे प्रतिनिधी मिकी घई पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। मिकी, कशा पद्धतीने हा नेमका तपास सुरू आहे? सिया आणि चेतन यांना लोहगडावरती नेऊन सीनचं रिक्रिएशन केलं जाणार आहे, पोलिसांकडून नेमकी आता काय पावलं उचलली जात आहेत? अगदी जर आपण बघितलं तर सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींना आज शक्यता आहे की लोहगडावर घेऊन जाऊन 18 जून रोजी ज्या पद्धतीने केतनची हत्या करण्यात आलेली होती, लोहगडावरून ढकलून देण्यात आलेला होता, तो कशा पद्धतीने करण्यात आलेलं होतं, यांच्याकडून हा कट कशा पद्धतीने रचण्यात आलेला होता, तिथं लोहगडावर नक्की काय काय घडलेलं होतं, या सगळ्या सिक्वेन्स, हा सगळं सीन त्या ठिकाणी रिक्रिएट पोलिसांकडून त्या ठिकाणी घेऊन जाऊन होणार आहे। आज केतन आणि सिया या दोन्ही आरोपी जे आहेत सध्या पोलिसांच्या ताब्यात, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। त्यांना लोहगडावर घेऊन जाणार आहेत पोलीस, कडेकोट बंदोबस्तमध्ये त्यांना तिथं घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर तिथं हा संपूर्ण सीन क्रिएट केलं जाणार आहे। ज्या पद्धतीने पोलिसांना आतापर्यंत तपासात जी माहिती मिळालेली आहे त्याचा आधार घेत पोलीस तिथं हा संपूर्ण सीन रिक्रिएट करणार आहेत। अर्थातच आपल्याला माहिती आहे की सियाने साइन लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी चेतनला काही इशारे देखील केलेले होते, ते नक्की कसे केलेले होते, काय ते होते, हे सगळं काही तिथं या सीन रिक्रिएशन मध्ये पोलीस करून घेतील आणि त्याच्यानंतर हा एक महत्वाचा एव्हिडन्स या ठिकाणी पोलिसांकडे असतं। अर्थातच आज ते तिथं घेऊन जाऊन हा सगळा रिक्रिएट करण्याची शक्यता आहे आणि त्या काळामध्ये कदाचित लोहगडावर पर्यटकांना देखील वर येऊ दिलं जाणार नाही अशी देखील त्या ठिकाणी शक्यता आहे। मात्र अशा पद्धतीने त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट मी तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।